नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वनिकर सौरभ या यूट्यूब चॅनलवरती। तर सकाळची नाही का 10 वाजले आणि आज आहे संडे आणि खूप दिवसानंतर नाही का मस्त उजेड वगैरे निघाला, नाही तर सारखा पाऊस चालू आहे। महिना झाला आता, सप्टेंबर महिन्यात सुद्धा ह्या वर्षी खूप जास्त पाऊस पडून राहिला। सो आज संडे आहे आणि संडेमुळे नाही का आपण आज छोटीशी राईड प्लॅन करूया। खदा नाही मायनिंग एरिया आहे, तिथं आपण आज मोटो ब्लॉगिंग करत जाऊया। बघूया आपली गाडी तिथं जाईल नाही जाईल, सर्व आपण एक्सप्लोर करूया। तर चला मग भेटूया थोड्या वेळामध्ये, मी तुम्हाला भेटतो मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये। चलो आप सभी का स्वागत है फिर से एक नई ब्लॉग में। तर भेटलो मित्रांनो तुम्हाला आपल्या सर्वांना मोटो ब्लॉगिंग सेटअप मध्ये। मस्त ऊन निघल्या, बट बाईट नाही, ऊन किती वेळ राहणार तसं तयारीतच आलो। मला रेनकोट नाही आणलं, पण एक पन्नी आणली आपल्या कॅमेराला झाकण्यासाठी। तर सीन म्हणजे असं आहे का, आता आपण पोहोचलोय गावाच्या बाहेर आणि इथं गावाचा पोळा भरला होता, जिथे की आपण एक सुंदर अशी रील बनवली होती। बाकी सब एकदम बढिया। तर मित्रांनो, मला माहित नाही मी का बरं शूट करून राहिलाय। संडे असल्यामुळे नाही का काय घर राहून नाही का बोर होऊन जाते। सो असंच आपण जाऊया थोडंसं। एक डोंगर पडते आमच्या गावाजवळ, ते मानमेड आहे, जे की माणसांनी तयार केलेलं आहे। किती असं 100-150 तर असणारच इथे एवढ्या याच्यात करपामध्ये कडप। अरे अलग घेऊन ताई जाऊ दे ना। हां, तर मुद्दा काय होता, आपण आता एक छोटीशी ट्रिप जी होती नाही का, संडे असल्यामुळे मला घरी बी करमून नाही राहिलं होतं। आणि बहुत दिवस झाले आपल्या चॅनलवर सुद्धा आपण जे कमेंटमेंट केली होती का रेग्युलर व्हिडिओ टाकायचे, ते सुद्धा फुलफिल करू शकत नव्हतो। कारण की हा पावसामुळे काहीच खरं नाही मित्रांनो, काय काही समजून नाही राहिलं यार। यावर्षी बहुतच पाऊस पडून राहिला आहे। मुसाफिर मैं तेरा दिल भटका हुआ, शिकायत करूँ क्या मैं तुझसे अभी। अरे बाबा अलग रहे कुत्र्यांचं साला काही समजतच नाही भाई, कवाय का नाही आपण गाडी चालवत राहिलं ते नाही का म्हणतच येते भाई, कधी बी काही समजत नाही यार। आता पाहिजे वाला हे नाही रे, लेडीज थोडंसं लेडीज कुत्रे थोडे चांगलं राहते, पण जेंट्स कुत्रे म्हणलं तर झाला काही खरं नाही। त्यांना का चुल राहते काय काही समजत नाही। गाडी दिसली म्हणजे धावाचं गाडीच्या सामोर याच लागते ते। ब्युटिफुल असं वेदर होणार, ब्युटिफुल। नदीवर जायचं म्हणता का आपण, का नाही का पहिलं नद बघूया कशी दिसते। तर इथून जाता येईल आपल्याला नदीवर, बघू दे पहिलं कोणी आहे का। डायरेक्ट गाडी जाते आपली, डायरेक्ट। अभी सँड चिखल आहे यार, घसरत आहे गाडी। हे बघा किती सुंदर आहे, ब्युटिफुल ऑन टॉप मित्र। आणि हा जो डोंगर दिसतो ना, या डोंगरावर आपण जाऊया आता। हे जी मॅनमेड आहे, इथं नाही का आमच्या गावची कोल मायनिंग, आमच्या गावची नाही म्हणता येईल, कुंभारखनीच्या नावानं कोल मायनिंग आहे, तिथं आपण जाऊया। इकडून जायला लागेल आपल्याला। पहिला आपण रासा जाऊ, रासाला पेट्रोल टाकूया गाडीमध्ये, त्याच्यानंतर त्या मागून जाऊ घोणसा रोडनी, वर तर झाले होते। संडेचा मजा घेणं म्हणजे आपल्याला थोडंसं हिणंच लागेल, असं तर काही मजा येणार नाही। आता नदीला नाही का भाई पाणी कमी झालं थोडं, त्या दिवशी बहुत जास्त होतं। काल त्या दिवशी रोजच पाऊस येतं, अबे घसर, रोज पाऊस येतं नाही का, पाणी बहुत वाढलं होतं नदीला। हे सर्व जे बकऱ्या दिसतात तुम्हाला तिथून आत्तापर्यंत, हे सर्व आमच्या गावचे लोक आहेत। एवढ्या दूर बकऱ्या चालल्या, आपण 3-4 किलोमीटर आलो असेल, इतक्या दूर यांनी बकऱ्या चालले ते विचार करा। उन्हाळ्यामध्ये एवढा प्रॉब्लेम राहत नाही, कोणाच्या शेतात जाता येते, पण असं ह्या सीझनमध्ये कसं शेती वगैरे करतात लोक, त्याच्यामुळे नाही का जात नाही। कारण की कसं पराठ्या वगैरे खाऊ शकते ना, त्याच्यामुळे यांनी असं नदीच्या काठाकाठा जातात। नदच गावाच्या आता 3-4 किलोमीटर दूर असल्यामुळे एवढ्या दूर यायला लागते। काय ढोरगाड आहे बा, हे ढोरं माहीत आहे का तुम्हाला? समजा तुम्ही काटून जरी गाडी न्यायची केली ना, तुमच्या डोळ्याला शपूट मारते हमखास, म्हणून थोडंसं नाही का त्यांच्यापासून दूरच राहायचा प्रयत्न करू शकतो आपण। आणि हे बघा, हे जे डोंगर आहे किती मोठं दिसून राहिला, कॅमेऱ्यामध्ये छोटंच दिसते, बट हा खूप मोठं डोंगर आहे, जो की आपण ते जाणार आहोत थोड्या वेळामध्ये। पहिलं आपण जाऊ रासा, हा मार्ग सुद्धा जातं, पण आपण इकडून यायचं येतानी। तर भाई लोक आपण पोहोचलो आता घाटाळीजवळ, जे की आमच्या गावाजवळची एक फेमस असं टर्निंग आहे, जिथे की
ॲक्सिडेंटल प्रोव्हिजनल एरिया आहे असं म्हणू शकतो. इथे एक वाघोबाचं मंदिर सुद्धा आहे. बहुत रिस्की टर्निंग आहे वाली सुद्धा. इथं सुद्धा खूप सारे ॲक्सिडेंट झाले आतापर्यंत. बाकी आपण पोहोचलो राशामध्ये. इथून आपल्याला पेट्रोल टाकावं लागेल. पेट्रोल पंप राशात आहे जवळपास. कायरला सुद्धा पेट्रोल पंप नाही भाई. राशाला आहे डायरेक्ट वणीला आहे. इकडे म्हणलं तर मग तिकडे मुकुडबन पण जाऊ एक दिवस आपण, पण सध्या नाही. इथं आमच्या भाऊचं दुकान आहे विशाल भाऊ निखाडे, जे की मागं इनॉग्रेशन केलं होतं आणि त्याची रील सुद्धा आपल्या इन्स्टा पेजवर आहे. त्यांचं कृषी केंद्र आहे. कोणाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही करू शकता. राशामध्ये त्यांचं दुकान आहे आमच्या विशाल भाऊचं. आणि हे रस्ते बघून का तुम्ही, रस्त्यात गड्ड्यात रस्ता आहे भाई. हे इकडला नाही का सर्वच गावची परिस्थिती आहे. साखऱ्यामध्ये तसंच आहे, राशाला तसंच आहे. आमच्या एरियामध्ये 2-3 गाव मोठे आहे, रासा, साखरा, गोंचा. हे 2-3 गावची रस्त्याची नाही का दुर्व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे होऊ नये. लेन रे अलग राही ना, वंदा ते होऊन राहिलं. तर हा होता राशामधून आपण बाहेर निघलो. आता राईट साईड गेलं तर आपल्याला पेट्रोल पंप पडेल आणि लेफ्ट साईड पडणार गोंचा. पहिला आपण राईट साईड जाऊया, जे की वणी जाते. वणी जायच्या रोडलाच आपल्याला लेफ्ट साईडला पेट्रोल पंप पडते. आता बघूया जाऊ. हा आहे राशाचा पेट्रोल पंप. बहुत गर्दी आहे आज आमच्या एरियामध्ये. नाही काय हा एकच पेट्रोल पंप आहे, त्याच्यामुळे बहुत गर्दी वाढून राहिली इथं. चल भयाला नंबर क्यूआर देतो. 11:41. चल भाई पेट्रोल टाकलं 100चं. आपली गाडी नाही का 100 आहे, पण जवळपास 65 किलोमीटरचं ॲव्हरेज येते आरामशीर. थोडंसं आपण नाही का स्ट्रेच करून बघू गाडीला आता. अरे यार हे कायले मनात यार. मी जे करताना बिलकुल ट्राय करू नका. हे फक्त एन्जॉयमेंटसाठी म्हणून करून राहिलं. पण एवढ्या स्पीडमध्ये गाडी चालवावू नाही कधीच, कारण की टर्निंगवर तर नाही चालव. बहुत रिस्की आहे ते टर्निंग काढणं असं. आणि कॅमेरामध्ये नाही का पुन्हा जास्त आपल्याला दिसते असं का बहुत स्पीडनं गाडी चालली म्हणून. तेवढी स्पीड नाही आहे, 60, 65, 70च्या दरम्यान आहे. इथला सुद्धा रस्ता फुटून आहे, पण कुठं कॉर्नरिंग चांगली करता येते आपल्याला. एक तुम्हाला हे माहिती आहे का, गाडी आपल्याला जर खूप स्पीडनं गाडी चालत तर त्याला प्रो रायडर म्हणत नाही. पण तुम्हाला राईट टाईमला राईट गिअर शिफ्ट आणि डाऊन जर करता येत असेल तेव्हा तुम्ही प्रो रायडर होते. आणि व्ह्यू बघून घ्या, काही खतरनाक घेऊन राहिला. आग चाहत की लग जाएगी, मेरा दिल भी मचल जाएगा, तू जमाने की परवाह ना कर, ये जमाना बदल जाएगा, तू जमाने कर. डीजे सौरभ इन द मिक्स. अबे गलत आलो का? नाही बरोबर आहे. साला भुलल्यासारखं वाटतं. बहुत दिवस झाली इकडे, कितीतरी वर्षानंतर आला माणूस. हा आधी रस्ता असा नव्हता, हे बांधलं यांनी WCL गाडीनं. पाय खराब होते हमका आता. बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटतंय मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि खतरनाक अशी वॉटर कशी मधातून टाक का, आपण मधातूनच जाणार भाई काही झालं तरी. लिव काही करते माणसाला मजा नाही. आपण पोचलो आहे आता खतनीच्या बिलकुल एंडिंगपर्यंत, जिथून की आपल्याला आतमध्ये जावं लागेल. आणि आपल्या गावाचा जो तुम्हाला मी रोड सांगितला तिकडे उतरू म्हणून, इथून जावं लागेल आपल्याला लेफ्ट, जे की जाते खदानीमध्ये. जाऊ देईल का नाही? जाणाऱ्या गाड्या जातेच, येणार येतेच. इकडे मोठ्या गाड्यांना परमिशन नाही आहे. 2 व्हीलर वगैरे घेऊन जाऊ शकता तुम्ही. मोठी गाडी नाही जात, कारण की हा प्रोव्हिजनल एरिया फक्त WCLच्या ज्या गाड्या आहेत त्यात जाऊ शकते. आणि असे छोटे आपले जे 2 व्हीलर वगैरे आहे ते आपण नेऊ शकतो. जे की एक तिथं बोर्ड आहे, तिथून म्हणजे 2 खांबा लावून आहे, त्या खांबामधून शिरली तरच तुमची गाडी जाऊ शकते. नाही तर आपल्याला सुद्धा जाता येणार नाही, कारण की त्याचे 2 खंबे आहे. त्या खंब्याच्या मधामधून जावं लागत असते. काही सुंदर दिसत आहे. डर लगता है मुझको ऐसे प्यार न कर. थांबू का?
आपण बघून घे. बघा दाखवत थोडंसं, गाडी लावू द्या काठानं. तर मित्रांनो ही आहे खुली खदान, बहुत रिस्की राहते येताना. बघा आता तिकडं दिसतंय ना तुम्हाला, हे पूर्ण एरिया नाही का खोदून ठेवला आहे लोकांनी इथल्या. काही खतरनाक दिसते. KGFच्या शूटिंग सारखंच वाटत आहे. आपल्या कॅमेऱ्यामध्ये तसं दिसत नाही. आता जाऊया समोर, बघूया अजून किती खतरनाक तिकडे दृश्य आहे समोरचं. पाय ओव्हरटेक प्रतिबंधक म्हणते इथं, सर्व सूचना लिहून वाचू शकता तुम्ही. आपल्याला एक असा एरिया पाहा लागेल जिथून की सर्व आपल्याला बघता येईल, जे की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल की आपण मनुष्य प्राणी काय काय करू शकतो म्हणून. हां मला एक पॉईंट दिसत आहे. हां इथून आपण बघू शकतो तसं. नाही इथंही नाही जमणार ना बे, जाता येत नाही तिकडं. इथून बघता येईल इथून. हां इधर से देख सकते आपण. मी तुम्हाला कॅमेऱ्यानं दाखवतो बघा आता थोडंसं. हे बघा इथं नाही का ट्रक वगैरे चालू आहे, ते सारखं खोदणं काम चालू आहे. ढगंसुद्धा खूप खतरनाक होऊन आहे, काही खतरनाक दिसते भाई. हे साई खदन आपल्या गावाकडली, आणि इकडं रोड खतम होऊन जाणार. ह्या जाते खदनीमध्ये, आणि तिथून एक छोटासा रस्ता जो येते नाही का आपल्याला तिथं घेऊन जाणार. बाकी एकदम बढिया. गाडी बघून घ्या आपली. एक वेळा काल सर्व्हिस करून आणली, पण नाही का बिलकुल टेन्शनचं काम होऊन नाही राहिलं. इथं सुद्धा ऑइल फिल्टर चेंज केलं गाडीचा. एवढा मोठा खिळा निघाला काल पंचरमध्ये गाडीचा, एवढा असा वाकून घुसला तर इथं या मागच्या टायरात. चलो भाई हो गया. मी काही नाही का फोटोज वगैरे काढले आहे. बघायचं असेल तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन बघू शकता. स्टोरीज वगैरे टाकत राहा तुम्ही. का गार्डन आहे भाई, पुरा चिखला. इथून नाही का इकडे आतमध्ये जाते WCL जो की आपल्याला जाता येत नाही, आणि आपल्याला जावं लागेल राईट, जे की फक्त 2 व्हीलर जाऊ शकते. बघा म्हणलं तुम्हाला मी इथं खंबे लावणार म्हणून. इथं हे बघा एक हाईट नंतर नाही का इथं जाता येत नाही आपल्याला, खाली मुंडकं टाकून जावं लागेल. आणि कशी पाय वाटायची फक्त 2 व्हीलर मार्केटसाठी आहे. असं वाटत बी नाही कोणाला इथं रस्ता आहे म्हणून, पण रस्ता आहे. बहुत पहिल्यापासून बनलेला आहे. पहिलं गाड्या जात होत्या, पण त्याने हरवू नाही का हे बंद करून टाकलं. आता फक्त हे लहान गाड्या जाते इथून 2 व्हीलर वगैरे. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्यान जर विरविरते, ऐकून तान विसरून नाही वाट कुणाची बघते, सप्तसुरांच्या लाटेमधून साध ऐकून होई राधाई बावरी हरीची राधाही भावरी पानांना सावरण खुनावती तुझ सामोरी जाताना, सूरवेलूचे खुनावती हे स्वप्न म्हणून केली म्हणू गाणी सांगून जाई, हे ढगाडवे चांदणी आजी गाणी सांगून जाई. गाण्याचं तो आपल्याला बोल जरी नाही आले, पण एवढं जरी आलं म्हणजे ते गाण्यासारखंच वाटते. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण पोहोचलो आपल्या साखरा द शुगर सिटीमध्ये. असं नाही का यार संडे वगैरे आला ना घरी गमतच नाही. काय करावं बाकी दिवस काम राहते, पण संडेला यार असं वाटते का फालतू आज सुट्टी आहे म्हणून. पहिलं बहुत बरं वाटतं. हे साप गेला भाई, सरप दिसला हे इथून गेला भाई. कॅमेऱ्यात नसून आला पण गेला तो समोरून आपल्या. असं बाकी दिवस कसं आधी बरं वाटायचं TV वगैरे. आता एवढं बोर मारते. पहिलं लहान असताना कार्टून वगैरे बघत. आता तर मोबाईल बी इचकुशा वाटत नाही आधीसारखं. आपण पोहोचलो आहे आमच्या ब्युटिफुल अशा गावामध्ये. आमच्या गावातले रस्ते नाही का बढिया बनवलेले आहे, पण काही कसं इथून थोडासा पॅच आहे जो बस स्टॉपपर्यंत खराब आहे करून. ह्या बनवूनच यायच्या खाली आता माती वगैरे चढली त्याच्याकरता दिसत नाही तेवढं, पण रस्ता इथंही आहे तसा बनवून, काही विषय नाही इथं. आपण जाऊ बस स्टॉपकडूनच तिकडं सरळ. हे आमच्या गावचं आहे बस स्टॉप. बस स्टॉप नाही म्हणता नाही, स्टॉप आहे. बस नाही, बस थांबते म्हणून बस स्टॉप, बाकी काही नाही. आपण पोचला गावात पुन्हा एकदा. इथून लेफ्ट.